महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा मंदिरातील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा येत्या शनिवारी होणार आहे. यात्रेसाठी अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येण्याची शक्यता असून त्यादृष्टीनं प्रशासन आणि देवस्थान समितीचं नियोजन सुरू झालंय. यात्रेच्या निमित्तानं लागणाऱ्या आवश्यक साहित्याची दुकानदारांकडून खरेदी करण्यात आली आहे. पावसाळ्यात भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांगेत मंडप घालण्यात आलाय. डोंगरावर येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यासह रस्त्याच्या बाजूचे कठडे दुरुस्त करणं, बाजूपट्ट्या, दिशादर्शक फलक, स्वच्छता, अतिक्रमण काढणं यासारखी कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. ही यात्रा रात्री भरत असल्यानं रस्ते सुरक्षेसह डोंगरावरील सुरक्षात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येतोय. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची पाहणी करत सर्व कामं लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी सांगितलं. षष्ठी यात्रेच्या अनुषंगानं आज आम्ही इथं ज्योतिबा मंदिरा परिसरात आज आलेलो आहे. बऱ्यापैकी आज संपूर्ण परिसर आम्ही फिरून बघितलेला आहे. पंचायत समिती ग्रामपंचायत विभागामार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचं कामकाज झालेलं आहे. गटारांची स्वच्छता मेन म्हणजे हा विषय प्रलंबित होता, तो विषय मार्गी लागल्यामुळं खूप मोठी स्वच्छता आज ज्योतिबा परिसरात झालेली दिसते. त्याचबरोबर कचऱ्याचं व्यवस्थापन देखील चांगलं झालेलं आहे. मंदिर परिसरामध्ये दर्शन मंडपाची पाहणी आम्ही केली. तिथे देखील बॅरिकेटिंग आणि बऱ्याचशा सुविधा करण्यात आलेल्या आहे. पार्किंगच्या ठिकाणी देखील अनेक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसराची देखील स्वच्छता करण्यात आलेली आहे. CCTV आपल्याकडे सगळीकडे बसवलेले आहेत. त्याचबरोबर दर्शन मंडपामध्ये जे भाविक थांबले जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यावेळेस लाईव्ह दर्शनाची देखील सोयी आपण यावेळेस करण्यात आलेली आहे. यात्रेची तयारी ही शेवटच्या टप्प्यामध्ये चालू असून येत्या 10 तारखेला यात्रेच्या अनुषंगाने सर्व कामकाज लवकर वेळेत पूर्ण करून घेण्यात. यावेळी शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, वाहतूक विभागाचे निरीक्षक किरण लोंढे, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.